रत्नागिरी तालुक्यातील निरुळ येथील चिरेखाणीवर बेकायदेशीरपणे वास्तव करणाऱ्या 13 बांगलादेशी नागरिकांना लवकरच त्यांच्या मायदेशी पाठवलं जाणार आहे। न्यायालयानं या प्रकरणी त्यांना दोषी ठरवून 6 महिन्याची शिक्षा ठोठावली होती। त्यांची शिक्षा येत्या 14 मे रोजी पूर्ण होत आहे। त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 15 मे रोजी त्यांना बांगलादेश भारत सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली। आपल्या सर्वांना कल्पना आहे, पूर्णगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकूण 13 बांगलादेशी नागरिकांना आम्ही पकडलं होतं आणि त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली होती। त्या गुन्ह्यामध्ये मान्य न्यायालयाने त्यांना 6 महिने सश्रम कारावास आणि 500 रुपये आर्थिक दंड अशा प्रकारची शिक्षा ठोठावली होती आणि त्यांची ही शिक्षा जी आहे 14 मे रोजी पूर्ण होत आहे। त्यामुळे त्यांच्या इथून परदेशी बांगलादेश येथे पाठवण्यासाठी डिपोर्टेशनची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरुवात केलेली आहे। त्यासाठीचा जो पत्रव्यवहार आहे तो आम्ही संबंधित एजन्सीला केलेला आहे आणि त्यानंतर लगेचच त्यांना बांगलादेशमध्ये पाठवण्याची जी कारवाई आहे ती लगेचच सुरू केली जाईल आणि त्यासाठी लागणारा जो काही गार्ड आहे किंवा त्यासाठी लागणारी जी काही व्यवस्था आहे त्यासाठी आम्ही सध्या तयारी करत आहोत आणि त्यांना 14 तारखेनंतर कोणत्याही वेळेस जेव्हा आम्हाला सूचना मिळेल त्यावेळेस त्यांना बांगलादेशमध्ये त्यांना पाठवलं जाईल, त्यांना तिथील एजन्सीकडे सुपूर्द केलं जाईल।